सोन्यासारखा माल आहे. काय तमाशा होऊन बसला हा. मजा नाही ठेवली शेतकऱ्याची. शेतकऱ्याचे दिवस संपले. संपले शेतकऱ्याचे दिवस. संपलं सगळं. हो 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 काय करताय तुम्ही? अगं काय करू. आपण सोन्यासारखं माल तुम्ही का उपट राहिले? अगं त्याला बाजार राहिली का? सोन्यासारखा माल आहे त्याला बाजार राहिली का? सांग मला. कसं आपलं कर्ज फिटणारी, कसं आपण वर निघणारी, कसा शेतकरी जगल सांग तुम्हाला. कसा शेतकरी जगल. अगं ज्याच्यावर भरोसा होता तेच 5 रुपये किलो झालं. 5 रुपये किलो. अगं कुठून शेतकरी वर येईल? अहो पण मग असं करून आपल्याला चालेल का? आपण काय खायचं? आपण आपल्या पोटासाठी करतोय. अगं पोटा पाण्यासाठी करतो. हे कळतं का लोकांना? कळतं का? पोटा पाण्यासाठीच करू राहिलो. पण याला बाजार राहिली का सांग मला. पण आपण आपल्या लेकरासारखं त्याला जीव लावितो, एवढं छोटं बी लावतो, तेवढं मोठं झाड करतो, तुम्ही उपटू राहिले त्याला. अगं मग दुसरा पर्याय काय आहे? अगं 5 रुपये किलोनी काय परवडणारी? ते तर आहेच, पण मग असं नव्हे ना उपटू. वाढेल ना एखाद दिवशी भाव. अगं 5-5 हजाराचे हात मारितो त्याला. दिसाड स्प्रे त्याला. एवढ्या मोल्या मागाच्या औषधं मारितो. 5 रुपये किलोनी काय पैसा होणार त्या सोन्यासारख्या काकडीचा सांग बरं मला. काय पैसा होणार आहे? कसा जगल शेतकरी? अगं मरल ना शेतकरी सांग मला. अगं का पास नाही घेणार शेतकरी? डोक्यावर कर्ज होईल. अगं 2 दिवसांनी लागवड करायचं आहे. पुढचं पीक उभं करायचंय. त्याला पैसा आणायचा कुठून आणि उभं करायचं कसं सांग मला. अगं मरल ना शेतकरी. मरल ग मरल. कधी दिवस येतील शेतकऱ्याचे? सोन्यासारखा माल आहे. मला का वाटतं का त्याला उपटावा, त्याला काढून टाकावा? अगं पण त्याला बाजार राहिली का सांग मला. एवढा खर्च केलाय आपण. पेपर टाकलाय, ड्रीप टाकली. अगं 1-2 लाख रुपये असे निघून जाते खर्चाला. असे खताच्या गोण्यांचे भाव काय झाले? 2100-2200 रुपयाला गोण झाली. आणि याला बाजार काय? 5 रुपये. अगं कुठं राहिले त्या गोणीचा भाव आणि या खताचा भाव? अगं 10 वर्षापूर्वी पण हीच बाजार होती. 10 वर्षापूर्वी सुद्धा हीच बाजार होती. आणि शेतकऱ्याचा माल आहे तसाच. 10 वर्ष झाले. गोण्यांचे भाव काय होते 10 वर्षापूर्वी? 400 रुपयाला 300 रुपयाला गोण भेटायची. आज तिचा भाव 10 पटीने वाढला. पण मालाचा बाजार आहे तोच. सांग मला तू कसा जगल शेतकरी? 10 वर्षापूर्वी पण आपले आई वडील कष्ट करायचे तेव्हा पण या मालाला हीच बाजार होती. कसा जगल शेतकरी? मग का उपटू नको सांग मला. अहो आपण किती कष्ट केले तर आपल्या वाट्याला हीच येणार आहे. पण आपण संघर्ष करायचं सोडायचं नाही. अगं संघर्ष चालू आहे. दररोज संघर्ष शेतकऱ्याच्या वाट्याला. मोटर गेली, डीपी जळाली, मोटरीचं पाणी संपलं, केबल चोरून नेली, फ्यूज गेला, पाणीच पडलं नाही. अगं एक ताण आहे का शेतकऱ्याच्या जीवाला? ते तर आहेच आहे, पण आता एवढं कष्ट करतोय आपण. कष्ट करू, एक खायची तर अर्धी खाऊ, पण सुखात राहू. काही टेन्शन घेऊ नका, जाऊ द्या. अगं पण असं जर चाललं तर कसं मला सांग, कसं पोसायचं आपण? कसे आपल्या पोराबाळांचं शिक्षण करायचे? आज शिक्षणाच्या फी किती झाल्या? 30-30 आणि 50-50 हजार रुपये फी भरायला लागते एका पोराची. अगं कुठून भरणार रे? याच्या जीवावर आपण काय आपल्या पोरांना शिक्षण करणार आहे का? कसं शिक्षण करायचं पोरांचं आपल्या? कसं त्यांना मोठं करायचं? कसं आपल्या डोळ्यात देखत त्यांना मोठं होत आणि सांग मला. अहो आपण आपल्या पोरांचं शिक्षणही करू आणि त्यांना आनंदात लहानाचं मोठंही करू. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आज नाही भाव भेटला, उद्या भेटेल, पण टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि आपण आहे ना, एक तर शेतकरी, टेन्शन घ्यायचं नाही. शेतकरी अख्ख्या रयतेचं पोट भरितो आणि आपलं पोट तर भरल्याशिवाय राहणार आहे काय? संयम ठेवायचा.
एक ना एक दिवस शेतकऱ्याचा दिवस येणार, शेतकरी पण आनंदात जगणार. तो जगतोच आहे, टेन्शन घ्यायचं नाही. अगं पण या असे दिवस गेले, कधी जाणार हे दिवस? एवढे कष्ट करून जर हे अशी अपेक्षा आहे, असा भाव आहे, अगं काय करावं? कोणता माल करायचा त्याला बाजार आहे? मला सांग, कोणता माल केला आणि त्याला बाजार मिळू राहील? आपल्याला मरल शेतकरी, हो मरल. आनंदात जगायचं. चला